4 वर्षाच्या बालिकेचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीस अटक। 6 फेब्रुवारी रोजी करजंगी तालुका जत येथे एका बालिका हरवलेल्याबाबत उमदी पोलीस ठाण्यास माहिती मिळाली होती। सदर घटनेच्या अनुषंगाने उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाण्याकडील अंमलदार सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सदर गावात गेल्यानंतर आरोपी इसम पांडुरंग सोमान्ना कळडी वय वर्ष 45 राहणार करजगी तालुका जत जिल्हा सांगली याचे वर्तन आणि हालचाल ही पोलिसांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेतले। त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता त्या मुलीचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात घालून आरोपीचे राहत्या घरी पत्र्याच्या लोखंडी पेटीत ठेवल्याचे मिळून आले। तत्काळ प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले। घटनास्थळी तत्काळ पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रभारी अधिकारी उमदी पोलीस ठाणे यांना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सूचना देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले। तसेच गावात शांतता कमिटीची बैठक घेऊन लोकांना शांतता राखण्याचे आवाहन यावेळी पोलिसांच्याकडून करण्यात आले। सदर घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। शवविच्छेदन झाल्यानंतर पीडित बालिकेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास सुनील साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांच्याकडे देण्यात आलेला आहे। सदर गावात व परिसरात सांगली पोलीस प्रशासनाकडून योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। 2025 रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचं दिसून आले। त्या दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला। त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुन्हा क्रमांक 26/25 हा दाखल करण्यात आलेला आहे। पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची, प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकही घेतली। त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे, आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी, त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे। आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी माननीय कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र माननीय कोर्टामध्ये आम्ही सादर करू।